आणि आता या सगळ्या एकंदरीतच चित्रावरती आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी या आमच्या प्रश्नावरती आणि सध्या चाललेल्या राजकीय घडामोडींवरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघणार आहोत मीडिया सेंटरला. एक्स वरून शंतनू म्हणतायत, आताच काही सांगता येत नाही, उगाच शीतावरनं भाताची परीक्षा करण्यात अर्थ नाहीये, असं प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी आपलं मत सांगितलेलं आहे. त्यानंतर गोपाळ एक्स वरनं म्हणतायत, जनतेशी संपर्क, मजबूत संघटना आणि वेळेवरती मैदानात उतरलेले उमेदवार ज्याच्या बाजूने आहेत त्याच्याकडे आघाडी असेल. आम्ही विचारलेला प्रश्न असा होता की आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि कुठला पक्ष सर्वात जास्त प्रबळ वाटतोय आपल्याला. निवडणूक जिंकले का लोकशाहीचा विजय झाला, संविधानाचा विजय झाला आणि हारले का ईव्हीएमच्या नावाने रडायचे, सगळे आधी ठरले असते. मयूर यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात पण SIR व्हायला पाहिजे, म्हणजे देशविरोधी विचारांची लोक पळून जातील. ईश्वर पारकर यांनी युट्यूबवरनं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. फेसबुकवरनं श्याम देसाई यांची प्रतिक्रिया आपण बघतोय, विरोधी पक्षांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकला पाहिजे, निवडणूक आणि मतदारांना किंमत राहिलेली नाही, असं त्यांचं मत आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहील असं चित्र दिसतंय. 2029 साठी ही निवडणूक भाजपासाठी महत्वाची आहे. धोंडप्पा नंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांना सर्वाधिक यश मिळेल, श्याम यांनी म्हटलंय इन्स्टाग्रामवरनं. इन्स्टाग्रामवरनं रमेश यांची प्रतिक्रिया आपण बघतोय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त चांगला उमेदवार पाहिला जातो आणि नंतर पक्षाचा विचार केला जातो, रमेश यांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने जनतेने आपली मतं मांडलेली आहेत. आता आपण नेत्यांची चर्चा करूयात. आज आपल्या प्रश्नावरती आणि आपल्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत खासदार निलेश लंके, जे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष